नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक योजना जाहीर केलेली आहे। ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना। त्यामध्ये बऱ्याच लोकांना त्या संबंधित काही गैरसमज होते आणि त्या गैरसमजमध्येच गव्हर्नमेंटने आता काय केलं की नवीन त्याच्यात दुरुस्ती करून ती फेरफार करून नवीन निर्णय जे आहेत ते निर्णय जाहीर केले आहेत। त्याच्यामध्ये आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण बदल म्हणजे दिनांक 2 जुलै रोजी करण्यात आला आहे। त्यामध्ये यात नवीन पात्रता व मुदतवाढ 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करणे समाविष्ट आहे। आता पात्र महिला लाभार्थी दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतात। तसेच एका परिवारामध्ये एक अविवाहित महिला देखील अर्ज करू शकते। तसेच नवीन शासन निर्णयानुसार खालील बदल हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 24 पर्यंत ठेवण्यात आली होती। मात्र यात सुधारणा करून आता सदर मुदत ही 2 महिने म्हणजेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली असून लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच पात्र लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येईल। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जी काही महिला असेल ती महाराष्ट्रामध्ये रहिवासी असायला हवी, म्हणजेच त्याला आपण म्हणतो डोमासाईल आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। परंतु आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे खालील 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजेच काय की जी महिला असेल तिला त्या 15 वर्षापूर्वीच्या ओळखपत्रांमध्ये त्यात आहे रेशन कार्ड, म्हणजे त्या महिलेचं त्या रेशन कार्डमध्ये नाव असायला हवे। तसेच मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच त्याला आपण म्हणतो लिव्हिंग सर्टिफिकेट, जन्म दाखला। सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। आधी जी अट होती 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या महिलांना या योजनेपासून वगळण्यात आले होते, मात्र ही अट आता वगळण्यात आलेली आहे। सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, आता त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे। जी काही महिला परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे खालील प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजेच काय, जी महिला इतर बाहेरील राज्यामधील असेल आणि तिने महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्यासाठी देखील काही प्रमाणपत्रांची अट ही ग्राह्य धरण्यात आलेली आहे। त्यामध्ये आहे त्या महिलेचा जन्म दाखला, त्या महिलेचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र। तसेच 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखलाची आवश्यकता नाही। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर या प्रकारचे जे काही निकष होते त्या निकषांमध्ये बदल करून महाराष्ट्र शासनाने ते जाहीर केलेले आहे। जर कुणाला काही अडचण असल्यास त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करावी। तसेच व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करून शेअर करावा। धन्यवाद।